देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। आज डॉक्टर्स डे निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर येथील सर्व लहान बालगोपाल विद्यार्थी मित्रांनी प्राथमिक आरोग्य केंद्र होळ इथं भेट दिली। त्यांनी दवाखान्याची पाहणी केली आणि या पाहणीमध्ये त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांबद्दल माहिती घेतली। त्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांनी जपायच्या सर्व स्वच्छतेच्या सवयी, शारीरिक शिक्षणाचं महत्त्व आणि स्वतःचे मानसिक आरोग्य कशा रीतीने व्यवस्थित ठेवण्यासाठी हे वय जे शाळेमध्ये केलेले संस्कार आहेत त्याचे त्या संदर्भात त्यांना सर्वांना माहिती देण्यात आली आणि सर्व बालमित्रांनी इथे दिलेल्या त्यांच्या भेटीबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या भेटीबद्दल शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच। नको कुणाची वाढली सगळ्यात जास्त हात वर करायचे फक्त, नक्की कुणाची वाढली नको वाढलेत कुणाचे कापलेलं नाही असं काही नाही। दात कुणाचे किडले, दात कुणाचे किडले, कुणाचे किडले किडले दात कुणाचे। आणखीन काय? हॅलो, 2 मिनिटं त्रास होतो, दूध चष्मा आहे कोणी आता आहे का त्याला बोर्डवर शाळेमध्ये लिहिलेलं नीट दिसत नाही, लिहिलेल्या पुस्तकात नीट वाचता येत नाही, पुस्तक नीट दिसत नाही, असं कोणी आहे का? नाही दिसत का तुला? जर असेल ना तर सगळ्या टीचरला तुमच्या शिक्षकांना सांगायचं की मला पुस्तक वाचताना दिसत नाही नीट, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला इथे तपासायला घेऊन येते रोज शाळेमध्ये काय सांगतात, कशा रीतीने स्वतःची स्वच्छता ठेवायची एकेकाने सांगायचं। चौथी कोण आहे? चौथी बोल, काय सांगतात शाळेमध्ये कसं स्वतःची ठेवायचं? ऐका काय सांगितलं बोल। व्हेरी गुड। हात कसे धुवायचे? अरे गेम कोण खेळतो चांगला मोबाईल मध्ये? जळून जाते, जळाली बघा, दिसते का जळलं? असं जळून जाते, हे आपण काढून फेकून देतो, दुसऱ्याला टोचून येतो आणि वापरलेली सुई ह्याच्यात टाकून देतो, हे संपलं, ठीक आहे? आणि ह्या गोष्टीला दिवसाच्या शेवटीला कचऱ्याच्या डब्यात टाकून कचरेवाले काका येतात ना अक्षय घंटा तसं आमची एक वेगळी कचऱ्याची गाडी असते आणि त्याच्यात जर कुणाला काही जखम झालेली असेल, खरचटलंय, रक्त आलंय तर त्याच्या पाठीला आता इकडे या सगळे करतो। जर छोटी मोठी जखम असेल तर आपण या ठिकाणी बसून मलमपट्टी करतो, जर मोठी जखम असेल आणि झोपून करावं लागत असेल तर आपण या ठिकाणी झोपून करतो, ठीक आहे? तर मलमपट्टी करतो, हे सर्व औषधं वापरून त्याला या औषधामध्ये मिसळलं जातं आणि जखम स्वच्छ केली जाते। या औषधाने त्याला स्वच्छ करण्यासाठी पाण्यासारख्या औषधाचा वापर केला जातोय। हा बरोबर। आणि त्या जखमेवरती बसू नये म्हणून आयोडीनचा वापर केला जातो। हे आयोडीन, ठीक आहे? हे मलम पण असते, हे लिक्विड आहे, सध्या माझ्या हातावर